हॅलो अँड वेलकम टू स्टडी विथ मराठी. आज आपण इयत्ता 6वी याचं चॅप्टर नंबर 3 डायव्हर्सिटी इन लिव्हिंग थिंग अँड देअर क्लासिफिकेशन म्हणजे सजीवातील विविधता आणि त्यांचे वर्गीकरण हा लेसन पाहणार आहोत. तर इन विच स्पेअर ऑफ द अर्थ डू लिव्हिंग थिंग एक्झिस्ट म्हणजे आपल्या पृथ्वीच्या कोणत्या कोणत्या आवरणामध्ये लिव्हिंग थिंग एक्झिस्ट करते, लिव्हिंग थिंग असते. तर कोणत्या कोणत्या स्पेअरमध्ये असते? तिन्ही स्पेअरमध्ये. पहिल्या लेसनमध्ये 3 स्पेअर पाहिलेले आहेत का. जे हवेचं आवरण असते त्याला ॲटमॉस्फिअर म्हणतात आणि जे जलावरण असते त्याला हायड्रोस्फिअर म्हणतात आणि शिलावरण असते त्याला आपण लिथोस्फिअर असं म्हणतात. तर तिन्ही स्पेअरमध्ये लिव्हिंग थिंग एक्झिस्ट करते. द जिओग्राफिकल कंडिशन ॲट द डिफरंट प्लेसेस अर्थ आर डिफरंट. हे पृथ्वीवर जिओग्राफिकल कंडिशन वेगळी वेगळी आहे. कुठे माउंटेनस रिजन असते, कुठे प्लेन रिजन असते, कुठे प्लेन असते, कुठे पहाडी एरिया असते, म्हणजे सगळ्याकडील भाग सारखा नसतो. वी फाइंड आउट द लिव्हिंग थिंग एक्झिस्ट इन ऑल द डायव्हर्स कंडिशन. हे प्रत्येक जागेवर आपल्याला लिव्हिंग थिंग म्हणजे जैविक वस्तू दिसतात. जैविक वस्तू म्हणजे ह्युमन बिईंग, आपल्यासारखे जिवंत ट्री, हे सगळे आपण ह्युमन बिईंग, हे सगळे आपण लिव्हिंग थिंग आहोत. तर हे सगळ्या कंडिशनमध्ये दिसते. पहाडी एरिया, माउंटेनस रिजन असो किंवा डेझर्ट असो, प्रत्येककडे आपल्याला लिव्हिंग थिंग दिसतात. वेन वी लाईव्ह ऑन द सर्टन प्लेस वी ॲडजस्ट द कंडिशन. जेव्हा आपण एका जागेवर राहू लागतो तर आपण ॲडजस्ट करून घेतो त्या जागेत. जसं जम्मू काश्मीरमध्ये लोक तिकडल्या थंड वातावरणाशी ॲडजस्ट होऊन जातात आणि डेझर्ट रिजनमधले लोक, राजस्थानमधले लोक तिकडल्या वातावरणाशी ॲडजस्ट होऊन जातात. व्हेरियस टाईप ऑफ द लिव्हिंग थिंग हॅव सर्वाईव्ह बिकॉज ऑफ देअर ॲबिलिटी टू ॲडजस्ट देमसेल्फ टू कंडिशन इन देअर सराउंडिंग. तर पहा की अलग अलग प्रकारचे लिव्हिंग थिंग त्या जागेच्या कंडिशननुसार स्वतःला ॲडजस्ट करून घेतलं त्यांनी, म्हणून ते त्या जागेवर राहू शकतात. जसे जम्मू काश्मीरचे लोक थंड वातावरणाशी त्यांनी जोडून घेतलं आहे आणि डेझर्ट रिजनच्या लोकांनी गरम वातावरणाशी स्वतःला जोडून घेतलं आहे, तर म्हणून ते त्या ठिकाणी राहू शकतात आणि सर्वाईव्ह पण करू शकतात. आर द प्लांट्स अँड ॲनिमल दॅट यू हॅव सीन ऑल अलाइक. सगळीकडले प्लांट्स आणि ॲनिमल, आपण डेझर्ट रिजन पाहिलं, माउंटेनस रिजन पाहिलं, सगळीकडले प्लांट्स ॲनिमल सारखे असतात का? तर याचा आन्सर आहे नाही. सगळीकडले वेगवेगळे असतात, कारण ते ॲडॅप्ट झालेले असतात, त्यानुसार स्वतःला त्यांनी बदलून घेतलेलं असते, म्हणून ते सारखे नसतात. डायव्हर्सिटी इन प्लांट्स. तर आपण या लेसनमध्ये प्लांट्समध्ये डायव्हर्सिटी कशी झालेली आहे ते पाहणार आहोत. म्हणजे प्लांट्समध्ये विविधता आपण पाहणार आहोत. व्हेरियस टाईप ऑफ द प्लांट्स आर फाउंड इन मेनी प्लेसेस अराउंड अस. सम प्लांट, आम्ही वर्ड टू वर्ड, लाईन टू लाईन एक्सप्लेनेशन सांगते आणि अर्थ पण सांगते. तर सम प्लांट्स लाईक ग्रास आर शॉर्ट व्हाईल अदर आर टॉल अँड हॅव अ कॅनोपी. तर अलग अलग प्रकारचे प्लांट्स, वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स आपल्या आजूबाजूला असतात. काही गवत असतात, काही शॉर्ट म्हणजे छोटे असतात, काही मोठे असतात, काहींना कॅनोपी असते म्हणजे डेरेदार असतात ते. सम प्लांट्स ग्रो अंडर वॉटर व्हाईल सम अदर फ्लॉट ऑन वॉटर. काही पाण्याच्या खाली असतात, काही पाण्याच्या वर तरंगत असतात. पाण्यावर तरंगताना जलकुंभी वगैरे पाहिले ना आपण, पाण्याच्या वर येणारे प्लांट्स आहे. आणि पाण्याच्या डेझर्ट, आपण हे पण पाहिलेलं आहे की डेझर्ट रिजनमध्ये पण काही प्लांट्स उगवतात. मोरेवर वी फाइंड दॅट देअर इज अ लॉट ऑफ व्हरायटी इन सेम टाईप ऑफ प्लांट्स. तर एकाच प्रकारच्या झाडामध्ये आपण व्हरायटीज पाहतो. फॉर एक्झाम्पल काय दिलेलं आहे की देअर आर द डिफरंट व्हरायटी ऑफ राईस. तांदूळाचे पण विविध प्रकार असतात, गव्हाचे पण विविध प्रकार असतात. म्हणजे गव्हातच आपल्याला लहान किंवा मोठे किंवा सरबती, तर अलग अलग प्रकार पाहायला भेटतात. डिफरंट टाईप ऑफ द रोसेस. फुलांनी फक्त रोज फ्लावर जर घेतलं तर आपल्याला एकाच प्रकारचं रोज भेटणार आहे का? नाही, वेगळे वेगळे प्रकारचे रोज फ्लावर आपल्याला भेटणार आहे. गुलाबाचं फूल, रोज फ्लावर म्हणजे गुलाबाचं फूल. अँड मँगोजचे व्हरायटी आता हे तुमच्या नाव घेताच लक्षात आले असेल की नागपुरी मँगो, आपले गावरान मँगो, तर वेगवेगळे प्रकारचे मँगो पण आपल्याला भेटतात. द डिफरंट त्यांचे फ्लेवर पण अलग असतात. सम प्लांट ग्रो इवन विदाउट द स्टीम, लिव्स और रूट. लिव्स आणि रूट देज आर व्हेरी डिफरंट फ्रॉम ऑर्डिनरी प्लांट्स. तर हे वेगळे, खूपच वेगळे असतात आपल्याला, ज्यांना स्टीम नसतो किंवा रूट्स नसतात. लेट अस स्टडी दिस डायव्हर्सिटी अमंग द प्लांट्स. तर आपण याच प्लांटची डायव्हर्सिटी पाहणार आहोत. चला पाहून घेऊया. प्लांट मेक देअर ओन फूड इन सनलाईट. तर प्लांट्स जे आहे ते स्वतःचं फूड स्वतः बनवतात. प्रेझेंट ऑफ सनलाईट म्हणजे सूर्यप्रकाशाच्या उपस्थितीमध्येच हे ते करू शकतात. सूर्यप्रकाश नसला तर ते हे करू शकत नाही. सच प्लांट्स आर कॉल्ड ऑटोट्रॉपिक. तर ह्या प्लांट्सला काय म्हणतो आपण? ऑटोट्रॉपिक प्लांट्स. पहा, प्लांट स्वतःचा फूड स्वतः बनवतात म्हणजे कसं, तर आपण
आपण तुमच्या मनात प्रश्न आला असेल की माणूस पण स्वतःचं फूड स्वतः बनवतो ना, तर फूड बनवणे म्हणजे कुकिंग करणं नाही, त्यांच्या शरीरातच फूड बनते. कार्बन डायऑक्साईड त्यांच्या अंदरच लीफमध्येच त्यांचं फूड बनते, कारण त्याच्यामध्ये ग्रीन पिगमेंट असतो, त्याला क्लोरोफिल असं म्हणतात. आपल्यामध्ये ग्रीन पिगमेंट क्लोरोफिल नाही आहे, म्हणून आपण स्वतःचा फूड स्वतः बनवू शकत नाही, म्हणजे आपण ऑटोट्रॉपिक नाही आहोत. प्लांट्स हे जे हिरवे प्लांट्स असतात ना, ते सगळे ऑटोट्रॉपिक प्लांट्स असतात. ज्या प्लांट्सचा रंग हिरवा नसतो ते ऑटोट्रॉपिक प्लांट नसतात. तर जे प्लांट स्वतःचा फूड स्वतः बनवतात त्यांना ऑटोट्रॉपिक प्लांट्स असं म्हणतात. फॉर एक्झाम्पल इथं एक्झाम्पल दिलेलं आहे, हिबिस्कस, पोमग्रेट, पेरिविंकल, 2-3च एक्झाम्पल दिले. आपण आपल्याकडे सगळीकडे प्लांट्स पाहतो ते सगळे ऑटोट्रॉपिक असतात. जे कोणते हिरवे असतात ते सगळे ऑटोट्रॉपिक असतात. सम प्लांट्स लाईक फंगस, फ्लोरेंथस, डॉडर यूज अदर प्लांट्स फॉर फूड. पहा काही जे प्लांट्स आहे लाईक फंगस पाहिलं ना, पोळीवर येतं फंगस. तर जेव्हा पोळी 2-3 दिवस आपण डब्यात जर फंगस पाहायचं असल्यास तर पोळी बंद करून ठेवली डब्यात, तर त्यावर बुरशी लागते. बुरशी आपण पाहिलेली आहे, त्यालाच फंगस म्हणतात. तर फंगस, लॉरेन्थस एक प्लांट्सचाच प्रकार आहे फंगस. तर फंगस, लॉरेन्थस, डॉडर यासारखे जे प्लांट्स आहेत ते ऑटोट्रॉपिक न राहता ते हेटरोट्रॉपिक आहे, म्हणजे ते फूडसाठी दुसऱ्यावर डिपेंड करतात, त्यांना हेटरोट्रॉपिक प्लांट असं म्हणतात. तर प्लांट लाईक पिचर प्लांट्स इवन कन्झ्युम इन्सेक्ट. तर काही प्रकारचे जे प्लांट्स आहे ते इवन कन्झ्युम स्वतःच्या पोषणासाठी इन्सेक्ट्सला पण कन्झ्युम करतात, म्हणजे इन्सेक्ट्सचं पण काय म्हणतात पोषण घेतात. तर त्यांना आपण इन्सेक्टिव्हरियस असं म्हणतो. पुढच्या पेजवर पहा काय दिलेलं आहे, द स्ट्रक्चर ऑफ द प्लांट्स. म्हणजे प्लांट्सचा स्ट्रक्चर कसं असतो. द प्लांट स्ट्रक्चर कॅन जनरली बी डिवायडेड इंटू 2 पार्ट. प्लांट्सचं स्ट्रक्चर 2 भागात विभागण्यात आलेलं आहे. स्टीम विच ग्रो अबव द ग्राउंड अँड रूट विच ग्रो बिलो द ग्राउंड सरफेस. इथं पहा स्टीम डायग्राममध्ये दिसते आपल्याला प्लांटचे 2 स्ट्रक्चर. हे पहा, हे आहे आपण प्लांटचे स्ट्रक्चर पाहण्यासाठी हे पहा ग्राउंड दिलेलं आहे, आणि हे ग्राउंडच्या खाली आणि ग्राउंडच्या वर. द रूट, स्टीम अँड लीव्स आर मेन पार्ट्स ऑफ द प्लांट्स. हे पहा प्लांटचे पहा रूट दिसते खाली, हे रूट्स, स्टीम आणि हे आहे लीफ. रूट म्हणजे मुळा, हे स्टीम खोड, आणि लीफ म्हणजे पाना. ठीक आहे. तर हे प्लांट्सचे मुख्यतः 3 भाग असतात, म्हणजे मेन पार्ट असतात. याच्या व्यतिरिक्तही प्लांट्सला अजून भाग असतात. फ्रॉम द टाइम टू टाइम प्लांट बिअर फ्लॉवर फॉर प्रोडक्शन. तर टाइम टू टाइम वेळेनुसार प्लांट्सला फ्लावर म्हणजे फुले येत असतात, त्यामुळे त्यांचं रिप्रोडक्शन होते, म्हणजे पुनरुत्पादन होते. फ्लावर्स आर ट्रान्सफॉर्म इंटू फ्रूट. फ्लावरचं फ्रूट बनते. आपण पाहिलं ना, पहिले झाडांना फुलं येतात, मग त्याचा फ्रूट बनतात. तर कोणत्याही जे फ्रूट्स बिअर करतात तर त्यांना पहिले फुलं येतात, त्या फुलापासून त्याचं बिया बनतो. आणि फ्रूट्स हॅव सीड. त्या फ्रूटच्या अंदर बिया असतात, आणि सीड गिव्स राईज टू न्यू प्लांट्स. तर हेच बिया परत आपल्याला हेच बिया लावून आपण दुसरे प्लांट्स तयार करू शकतो. प्लांट्सचे अलग अलग भाग आणि त्यांचे यूज दिलेले आहे. द फ्लावर, पहिल्यांदा फ्लावर पाहून घेऊ. तर फ्लावरचं काय, दिस इज द मोस्ट अट्रॅक्टिव्ह पार्ट ऑफ द प्लांट. इट इज कनेक्टेड टू स्टीम. एक पहा सगळ्यात अट्रॅक्टिव्ह पार्ट आहे फ्लावर. किती सुंदर दिसते, किती छान दिसते फ्लावर. ते सगळ्यात अट्रॅक्टिव्ह पार्ट आहे. इट इज कनेक्टेड टू स्टीम. हे पहा स्टीमला कनेक्ट असतो. आपण डायरेक्ट पाहू शकतो कोणतंही फूल घेऊन, ते स्टीमला म्हणजे खोडाला जोडलेलं असतो. बाय स्टॉक, हे याच्यामध्ये जे ज्यानं जोडलेलं असतं त्याला स्टॉक. तर देठ पण म्हणतो याला आपण. इट मे बी लॉंग और शॉर्ट. याचा देठ कधी कधी लॉंग असतो आणि कधी कधी शॉर्ट असतो. अ फ्लावर हॅज अ टिपिकल कलर अँड शेप. फ्लावरचा विशिष्ट असा कलर असतो आणि त्यांचा आकार असतो. बा आपण पाहूनच सांगू शकतो हा हिबिस्कस आहे, हा पेरिविंकल आहे. फ्लावर पाहूनच आपण समजू शकतो, म्हणजे कारण त्यांच्या कलरमुळे आणि त्यांच्या शेपमुळे. द फ्लावर इज अन इम्पॉर्टंट मीन्स ऑफ रिप्रोडक्शन. तर सगळ्यात म्हणजे खूप महत्त्वाचा भाग आहे रिप्रोडक्शनसाठी. रिप्रोडक्शन म्हणजे पुनरुत्पादन. द स्टीम, द हाईट, शेप अँड द साईज ऑफ द प्लांट डिपेंड्स अपॉन द स्टीम. हे पहा झाडाचा आकार कसं असणार आहे, त्याचा उंची कशी असणार आहे, त्याचं साईज कसं असणार आहे, तर हे त्याच्या स्टीमवर डिपेंड करते. तर स्टीम कॅरीज आउट द फंक्शन ऑफ द प्रोडक्शन. तर स्टीमचं काय काम आहे, तर प्रोडक्शन करण्याचं काम आहे स्टीम, प्रोडक्शन. द कंडक्शन अँड स्टोरेज ऑफ फूड. हे पहा फूड स्टोअर करून ठेवण्याचं काम. हे पहा स्टीम जे आहे ना, याचं फूड स्टोअर करून ठेवते. इन द सम प्लांट्स इट हॅज द फंक्शन ऑफ रिप्रोडक्शन. कोणत्या कोणत्या प्लांट्समध्ये हे रिप्रोडक्शनचं पण काम करतो. इट गिव्ह सपोर्ट्स द अदर प्लांट्स ऑफ प्लांट.
तर हा एक सपोर्ट द्यायचं पण काम करत असते प्लांट्स, पूर्ण झाडाला सपोर्ट डायग्राम पाहून आपण समजू शकते. हे स्टीम आहे, मधातली दिलेली आहे ना, स्टीमला जोडलेलं आहे पूर्ण लीफ वगैरे सगळं, तर हे सपोर्ट द्यायचं काम करते. लीफ पाहून घेऊया. लीफ, द लीफ इज फ्लॅट. हे लीफ चपटे असतात. इट प्ले अन इम्पॉर्टंट रोल इन द अदर प्रोडक्शन ऑफ फूड. लीव्स आर मेनली ऑफ 2 टाइप्स, सिम्पल अँड कंपाऊंड लीव्स. तर हे पहा, हा पण एक खूप महत्त्वाचा रोल निभावतो. लीफ पण एक खूप महत्त्वाचा रोल करतो कशामध्ये, प्रोडक्शनसाठी. प्रोडक्शन म्हणजे अन्न निर्मितीसाठी. इथं तर पहा, अन्न निर्मितीसाठी लीव्स खूप महत्त्वाचा रोल करतो. अन्न निर्मिती म्हणजे अन्न निर्मितीच लीफमध्ये होत असते, कारण त्या ग्रीन पिगमेंट लीफमध्ये असतात. तसं पूर्ण झाडामध्ये जिथं जिथं ग्रीन पार्ट आपल्याला दिसतो ना, तर प्रत्येक जागेवर ग्रीन पिगमेंट जिथं दिसलं तिथं अन्न निर्मितीचं काम होते. तर लीफ जे आहे तर हे अन्न निर्मितीसाठी महत्त्वाचा रोल करते. जर अन्नच निर्माण होणार नाही तर कसं काय त्याच्यावर फ्लावर बिअर करणार किंवा फ्लावरपासून फ्रूट कसं बनणार आहे, तर महत्त्वाचं काम करते लीफ. तर लीफचे 2 प्रकार आहेत, सिम्पल लीफ आणि कंपाऊंड लीफ. सिम्पल लीफचा आकृती पण दिलेली आहे पहा, सिम्पल लीफ आणि कंपाऊंड लीफ. पहा लीफला जोडलेले आहेत. इथं एक्झाम्पल पण दिलेले आहे, हिबिस्कसचं म्हणजे घंटीचं फूल आपण म्हणतो ना साध्या भाषेमध्ये, घंटीचं फूल. आणि घंटीचं झाड आपण पाहिलं, त्याचं लीफ पाहू शकतो आपण. हा एक सिम्पल लीफ असतो. आणि कंपाऊंड लीफ तिथं रोज फ्लावर, गुलाबाचं गुलाबाचे लीफ तुम्ही पाहिलेले असेल तर गुलाबाची पाने अशी जोडलेली असतात, म्हणून त्याला कंपाऊंड लीफ म्हणतात. फ्रूट म्हणजे फळ. द फ्रूट्स हॅव डिफरंट शेप. फ्रूट कंटेन 1 or more सीड. हे पहा, फ्रूट अलग अलग शेपचे असतात आणि हे याच्यामध्ये एक किंवा अनेक सीड असतात, बिया असतात. द पॉट्स ऑफ द बीन अँड पीज आर ॲक्च्युली फूड. तर आपण जे म्हणतो ना वटाणा किंवा घेवडा, तर हे एक ॲक्च्युली फ्रूटच आहे. द रूट होल्ड सॉईल फर्मली. तर रूटचं काम काय आहे, सॉईलला धरून ठेवणे. अँड अँकर द प्लांट्स, आणि प्लांट्सला आधार देणे आणि पोषक तत्व पुरवणे. द मेन फंक्शन ऑफ द रूट्स आर ऑब्झर्व अँड ट्रान्सफर वॉटर अँड न्यूट्रिशन फ्रॉम सॉईल. तर सगळ्यात महत्त्वाचं काम काय आहे रूटचा, आणि वॉटर, खालील न्यूट्रिशन वॉटर ऑब्झर्व करते आणि पूर्ण प्लांटला सप्लाय करते. देर आर 2 मेन टाईप ऑफ रूट, टॅपरूट अँड फायबरस रूट. रूटचे 2 महत्त्वाचे भाग आहे, टॅपरूट आणि फायबरस रूट. टॅपरूट आणि फायबरस रूट दोन्ही आपण पाहिलेले आहेत. बिकॉज जर प्लांट उपटून आपण पाहिलं, खालून प्लांट्सला धुवून पाहिलं तर त्याचं टॅपरूट दिसन, जसं बनिया कांद्याचं ओनियनचं रूट पाहिलेलं आपण, तर ते फायबरस किंवा गवताचं रूट. तर हे कसं असते, टॅपरूट. यासोबतच लेसनचा पहिला पार्ट मी खतम करते आणि लेसनचा पुढचा पार्ट मी पुढच्या व्हिडिओमध्ये अपलोड करणार आहे, जेणेकरून व्हिडिओ खूप मोठा होणार नाही. व्हिडिओ कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असणार तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट पार्टसोबत.